नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर हिंदी कंपोजिटवाल्यांचे मला बरेच मेसेज येत आहेत की एक व्हिडिओ बनवा म्हणून त्यांचा ग्रामर आणि भाषा अभ्यासात स्मार्ट ट्रिक बनवण्यासाठी समजावण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। तर चला आपण सुरू करूया। आधी आपण भाषा अभ्यास आणि रायटिंग स्किल ह्यांचं स्वरूप कशा प्रकारे असतं तुमच्या एक्झामला ते एकदा पाहून घेऊया आणि मग त्याच्या स्मार्ट ट्रिक्स आपण समजून घेऊया, जेणेकरून तुमचे व्याकरण आणि रायटिंग स्किल ह्याचे 20 पैकी 20 मार्क आपण कन्फर्म करूया। पेपरमध्ये जो विभाग 3 असतो तो भाषा अभ्यास म्हणून असतो, तुम्हाला तो 8 अंकांसाठी असतो। तुमचं जर स्ट्रक्चर लँग्वेजमध्ये सगळ्यात सोपं कुठल्या लँग्वेजचं असेल तर ते हिंदीचं एकदम सोपा पेपर आहे। ग्रामरही खूप इझी आहे, जास्त इथे तुम्हाला पाठांतराची गरज लागत नाही। तरी पण आपण बघूया की त्याचं स्वरूप कसं आहे ते। पहिलं म्हटलं आहे की 8 अंकांपैकी 8 अंकांमध्ये तुम्हाला 6 प्रश्न विचारलेले असतात। 6 प्रश्नांमध्ये पहिला प्रश्न आहे मानक वर्तणुकीनुसार शब्दलेखन। हा 1 गुणासाठी तुम्हाला विचारला जातो आणि ह्यामध्ये तुम्हाला एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे 4 प्रकारे दिला जातो आणि म्हणजे ऱ्हस्व दीर्घामध्ये बदल करून थोडाफार असा फरक करून दिला जातो आणि त्यातील योग्य शब्द असतो तो तुम्ही ओळखायचा असतो आणि तो शब्द तुम्ही लिहायचा असतो। हे तुम्ही करता, हे मराठीमध्ये पण तुम्हाला झालेलं आहे आणि ह्या प्रकारचे प्रश्न तुम्हाला आरामात सोडवता येतात। पण ह्याची जर तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिस करायची असेल तर तुमच्या तुम्ही जी गाईड वापरता त्यामध्ये एक भाषा अभ्यास म्हणून वेगळा प्रत्येक लेसन खाली टॉपिक असतो, दिलेला असतो, त्याची प्रॅक्टिस करा। त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे वेगवेगळे शब्द मिळतील। त्याची प्रॅक्टिस केलात की तुम्हाला अगदी अचूक शब्द कसा ओळखायचा हेही समजेल। म्हणजे हा 1 गुण तर तुम्ही कुठेही घालवणार नाही। त्याच्या संदर्भात आपण पेपरमध्ये कसे प्रश्न येतात ते नंतर बघूयाच। आता दुसरा आहे ते अव्यय प्रयोग। हेही तुम्ही अगदी सहज करता। 2 तुम्हाला अव्यय म्हणजे 2 तुम्हाला शब्द दिलेले असतात आणि त्यापासून तुम्हाला वाक्य बनवायचं असतं, कसं धीरे धीरे अशा प्रकारे, आणि मग तो धीरे धीरे शब्द घालून तुम्हाला पूर्ण वाक्य एक बनवायचं आहे। आणि ते वाक्य बनवताना जे अव्यय तुम्ही वापरणार आहात दिलेलं पेपरमध्ये त्याला अंडरलाईन करायला विसरू नका। मग हाही 1 मार्कचा प्रश्न एकदम इझी आहे, म्हणजे 8 पैकी 2 अंक आपले इथे कोणताही अभ्यास न करता कन्फर्म झाले आहेत। पुढे संधीमध्ये आपल्याला 3 प्रकारच्या संधी असतात। पहिली म्हणजे स्वरसंधी, दुसरी व्यंजन संधी आणि तिसरी विसर्ग संधी। तर स्वरसंधी ओळखण्याची ट्रिक काय आहे सांगा। जर विग्रह 2 प्रकार असतात ना, एक तुम्हाला डायरेक्ट शब्द देतात आणि त्याचा विग्रह आणि संधी प्रकार लिहायला सांगतात, आणि दुसरा प्रकार असा असतो, दाखवते तुम्हाला म्हणजे लक्षात येईल। हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला पर्याय असतात। एक तर तुम्हाला संधी शब्द देतात आणि त्याचा संधिविच्छेद करायला सांगतात आणि संधिभेद करायला सांगतात। हे पण तुम्ही भाषा अभ्यास जे तुमच्या लेसन खाली गाईडमध्ये दिलेलं आहे ते सगळं अभ्यासा, म्हणजे हा प्रश्नही होऊन जाईल। पण ह्याला अथवा असतो, तुम्हाला संधी विग्रह दिलेला असतो, हा प्रश्न सोडवणं जास्त सोपं जातं। मग विग्रहामध्ये जर विसर्ग आहे शेवटी एका लेफ्ट हँड साईडला जर विसर्ग असेल तर तो विसर्ग संधी असतो, म्हणजे हा मार्क तुमचा अर्धा कन्फर्म झाला। आणि ह्याचा जोड शब्द लिहिलात, संधी शब्द लिहिलात, आशीर्वाद शब्द बनतोय ना, म्हणजे हा अर्धा मार्क आणि हा अर्धा मार्क, म्हणजे हा मार्क मिळवणं अतिशय सोपं आहे। तर संधीचे क्ल्यू मी तुम्हाला सांगते कशा प्रकारे तिन्ही संधी ओळखायच्या। जर आता हा विसर्ग संधीचा क्ल्यू सांगितलाच मी तुम्हाला, डाव्या बाजूच्या विग्रहाला जर विसर्ग असेल म्हणजे अशा प्रकारे 2 टिंब असतील तर ती विसर्ग संधी। स्वरसंधीचा क्ल्यू लिहून घ्या। स्वरसंधीमध्ये तुम्हाला क्ल्यू आहे दोन्ही बाजूला, विग्रहाच्या दोन्ही बाजूला स्वर असणार। इथे पण स्वर म्हणा, इथे पण स्वर आणि इथे पण स्वर। जेव्हा दोन्ही बाजूला स्वर असतात त्यावेळी ती स्वरसंधी असते। स्वर कुठले तर ह्या बाजूला तुम्हाला अ ते आहा पैकी स्वर दिसेल, कुठलीही सुरुवात शब्दाची अ ते आहा, आणि ह्या बाजूला क ते न्य हे पूर्ण अल्फाबेट मिळतील, पूर्ण अक्षर मिळतील। जर
अशा प्रकारे असेल क अर्धा, म अर्धा, ख अर्धा, कुठला पण जेव्हा अर्धा व्यंजन असतं त्यावेळी त्याला व्यंजन असं म्हटलं जातं. आणि जर पूर्ण असेल तर ते स्वरमध्ये घ्या. म्हणजे दोन्ही बाजूला जर पूर्ण अल्फाबेट असेल म्हणजे पूर्ण मुळाक्षर असेल तर तो स्वरसंधी असते. आणि पण दुसरी अट काय आहे, त्याच्या उजव्या बाजूला अ ते आहापैकी कुठलं तरी अल्फाबेट आलेलं पाहिजे, मुळाक्षर आलेलं पाहिजे. म्हणजे इथे पण स्वर आणि इथे पण स्वर, अशा प्रकारची कंडिशन असते, त्यावेळी ती स्वरसंधी असते. मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल पण दाखवते म्हणजे तुमच्या अगदी व्यवस्थित लक्षात येईल की स्वरसंधी कशी ओळखायची. हे बघा, इथे द आहे पूर्ण आणि इथे ह्या साईडला बघा सगळे अ आ ई ई उ ऊ, म्हणजे हे अ ते आहामधले शब्द आलेत उजव्या साईडला सगळीकडे बघा. आणि डाव्या बाजूला व्यंजन आहे क ते ज्ञमधलं, पण पूर्ण आहे, कुठेही त्याचा पाय मोडलेला नाही आहे. म्हणजे अशा प्रकारची रचना असते विग्रहामध्ये, त्यावेळी ती स्वरसंधी असते. फक्त तुम्ही त्याचा जोड शब्द कसा बनवायचा, संधी शब्द, ते तुमच्या पुस्तकामध्ये ग्रामर विभाग आहे त्यामध्ये नीट बघून घ्या, म्हणजे हा 1 मार्क तुम्हाला मिळून जाईल. व्यंजन संधीचा क्ल्यू काय आहे तोही लिहून घ्या. व्यंजन संधीमध्ये तुम्हाला एका बाजूला व्यंजन असतं आणि दुसऱ्या बाजूला स्वर असतं, अशा प्रकारे रचना असते. एका बाजूला व्यंजन, दुसऱ्या बाजूला स्वर. म्हणजेच उजव्या बाजूला तर अ आ ई ह्याच्यापैकी कुठलंही मुळाक्षर असणार, पण तुमच्या लेफ्ट हँड साईडला क त हे व्यंजन आहेत पण त्याचा पाय मोडलेला आहे बघा. अशा प्रकारे म्हणजे अर्धवट आहे ते, आणि अर्धवट असं असतं त्यावेळी त्याला व्यंजन असं म्हणतात. पण आणि नंतर इथे बघा व्यंजन प्लस व्यंजन म्हणजे अर्धव्यंजन प्लस पूर्ण व्यंजन, अशा प्रकारे ज्यावेळी रचना असते जोडाक्षर स्वरूपात त्यावेळी त्याला कुठली संधी म्हणतात, व्यंजन संधी म्हणतात. व्यंजन संधीचे 2 प्रकार लक्षात आले, विग्रहामध्ये व्यंजन प्लस स्वर किंवा व्यंजन प्लस व्यंजन, अशा प्रकारे ज्यावेळी रचना असते त्यावेळी त्याला व्यंजन संधी म्हणतात. आणि विसर्ग संधीची ती तुम्हाला मगाशीच मी क्ल्यू दिला, तर काय असतं, दोन्ही बाजूला एका बाजूला त्याच्या विसर्ग असतोच. म्हणजे संधीचा पण 1 मार्क आपण कन्फर्म केला. पुढे आहे मुहावरे, ह्याला पण 1 अंक असतो. मुहावरे पण अतिशय इझी स्वरूपाचा प्रश्न असतो तुम्हाला. एक तर मुहावऱ्यांचा अर्थ आणि त्याचा वाक्यात उपयोग हा नेहमीप्रमाणे येणारा प्रश्न, किंवा याला पर्याय म्हणून जो प्रश्न असतो तो सोपा असतो. काय विचारतात की तुम्हाला 2 पर्याय देतात, ऑप्शन्स देतात आणि 1 वाक्य देतात, आणि त्या वाक्यामध्ये अर्थाला अंडरलाईन असतो मुहावऱ्याच्या, आणि तुम्हाला जे 2 पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो मुहावरा तुम्हाला त्या अर्थाच्या जागी लिहायचा असतो. म्हणजे हे अतिशय सोपं आहे. ह्याचंही उदाहरण आपण नंतर बघूया. नंतर कालभेद आणि वाक्यभेद हे 2 टॉपिक फक्त तुम्ही जरा नीट करा. कालभेदला 2 अंक असतात, त्यापैकी 1 अंक असतो तो काळ तुम्हाला ओळखायचा असतो, टेन्स ओळखायचा असतो, आणि दुसरा गुण असतो एक तो तुम्हाला काल परिवर्तन करण्यासाठी असतो. तर काळ ओळखण्यासाठी हिंदीमध्ये एकूण किती काळ आहेत तुम्हाला जसे मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये आहेत तसेच आहेत, परंतु आपण इथे तुम्हाला 3 वर्तमान काळाचे 3 काळ अभ्यासाला आहेत, भूतकाळाचे पण 3 काळ अभ्यासाला आहेत, आणि भविष्यकाळाचा 1च काळ तुम्हाला इथे अभ्यासायचा आहे. मग ते प्रकार कसे आहेत ते बघा, ते क्ल्यूने कसे करायचे ते बघा. पहिलेल्या वर्तमान काळ. वर्तमान काळ ह्याचे 3 प्रकार कुठले, सामान्य वर्तमान काळ, त्याच्यानंतर अपूर्ण वर्तमान काळ, पुरे वर्तमान लिहित चला तुम्ही, मी थोडक्यात लिहिते, आणि पूर्ण वर्तमान काळ. पूर्ण वर्तमान काळ क्ल्यू लिहून घ्या याचा. शेवटी हच्या संदर्भात हय, हू, ही वगैरे, म्हणजे हच्या संदर्भात शेवटी तुम्हाला शेवट हच्या संदर्भात अक्षरानेच होणार 3 प्रकारच्या वर्तमान काळामध्ये. मग आता आपण एक एक्झाम्पल बघूया की 3 प्रकारचे वर्तमान काळ कसे ओळखायचे. आता समजा मी इथे वाक्य घेतलं, मैं पाठशाला जाता हूँ किंवा जाती हूँ, अशा प्रकारे, किंवा हम पाठशाला जाते हैं. आता जाता हूँ, जाती हूँ, जाते हो, जाती हूँ अशा प्रकारे जर शेवटी एंड झाला तर ते
त प्लस हू जास्त करून अशा प्रकारे सामान्य वर्तमान काळाचा शेवट होतो. परंतु तुम्ही लक्षात ठेवा, एखादी कृती जी ती आपण सामान्यपणे कधीही करतो किंवा एखादी माहिती देणारं नुसतं वाक्य असेल तर ते सामान्य वर्तमान काळामध्ये येतं. आणि हेच वाक्य आता आपण अपूर्ण वर्तमान काळामध्ये कसं करायचं, एखादी कंटिन्यू क्रिया चालू आहे, आता माझी शिकवण्याची जशी क्रिया चालू आहे ती अपूर्ण वर्तमान काळात आहे, त्याप्रमाणेच मैं पाठशाला जा रहा हूँ बाकीचं वाक्य आहे तसंच. मैं पाठशाला जा रहा हूँ म्हणजे ही क्रिया चालू आहे, अपूर्ण आहे. जा रहा हूँ, जा रही हूँ, जा रहे है अशा प्रकारे. आणि पूर्ण वर्तमान काळ मैं पाठशाला गया हूँ म्हणजे आत्ताच मी पाठशाळेमध्ये जाऊन पोचले, शाळेत जाऊन पोचले. आलं लक्षात? जाता हूँ, जा रहा हूँ, गया हूँ अशा प्रकारे एक वाक्य तुम्ही पाठ करा. किंवा जाती हूँ, जा रही हूँ, गई हूँ. म्हणजे त प्लस ह प्लस ह आणि य प्लस ह अशा प्रकारे थोडक्यात त्याची रचना असते. किंवा लक्षात ठेवा, एक सामान्यपणे केली जाणारी क्रिया म्हणजे सामान्य वर्तमान काळ, जी आता चालू आहे क्रिया ती अपूर्ण वर्तमान काळ आणि आताच पूर्ण झाली आहे. म्हणजे माझं तुम्हाला आताच शिकवून झालं आहे. एखादी क्रिया नुकतीच जेव्हा पूर्ण होते तेव्हा त्याला पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतात. आता भूतकाळामध्येच ह्या तिन्ही क्रिया आपण करूया. सामान्य भूतकाळ, इथे क्ल्यू लक्षात ठेवा. सामान्य अपूर्ण भूतकाळ, भूतकाल ल म्हणतात इथे हिंदीमध्ये, आणि पूर्ण भूतकाल. इथे अपूर्ण आणि पूर्ण भूतकालच्या शेवटी था, थी, थे हे शब्द येतातच. था, थी, थे. आणि सामान्य भूतकालाच्या शेवटी तसं नाही आहे. जास्त करून आई, आया यने शेवट होतो किंवा ईने शेवट होतो. म्हणजे आता हेच जर वाक्य आपण लिहिलं, मैं पाठशाला जाता हूँ सामान्य भूतकाळामध्ये, तर कसं होणार, मैं पाठशाला गया, मैं पाठशाला गया, यने शेवट झालं. मैं पाठशाला गई स्त्रीलिंगी असेल तर ईने एंड होणार. बाकी वाक्यामध्ये इथे फरक होत नाही आहे, फक्त क्रियापदामध्येच फरक होतो आहे तुमचा. बाकीचं वाक्य तुमचं कितीही मोठं असलं तरी तुम्हाला आहे तसंच लिहायचं आहे. मग इथे काय येणार, मैं पाठशाला गई किंवा मैं पाठशाला गए किंवा हम पाठशाला गए अशा प्रकारे. आणि अपूर्ण काय होणार, भूतकाळामध्ये ती क्रिया चालू होती, हे तुम्ही कसं सांगणार, हम पाठशाला जा रहे थे, आला ना शेवटी थ. मैं पाठशाला जा रही थी, वो पाठशाला जा रहा था अशा प्रकारे. म्हणजे थता ती येतच आणि ती क्रिया भूतकाळामध्ये चालू असते. आणि पूर्ण भूतकाळामध्ये कशी होणार, मैं पाठशाला गया था म्हणजे माझी जाण्याची क्रिया पूर्ण झाली होती. तू पाठशाला गई थी, वे पाठशाला गए थे म्हणजे शेवटी हा शब्द येतोच. अशा प्रकारे भूतकाळाचे क्लू झाले. आणि भविष्यकाळामध्ये तुम्हाला फक्त सामान्य भविष्यकाळच असतो, बाकीचे भविष्यकाळ अपूर्ण आणि पूर्ण भविष्यकाळ तुम्हाला नाही विचारत. म्हणजे इथे ग जर शेवटी असेल, गगागीच्या संदर्भात शब्द, तर तो सामान्य भविष्यकाळ असतो. म्हणजे मैं पाठशाला जाऊंगा, मैं पाठशाला जाऊंगी, हम पाठशाला जाएंगे, अशा प्रकारे जर गने शेवट होत असेल तर तो सामान्य भूतकाळ असतो. म्हणजे काळ ओळखण्याचा एक मार्ग तुम्हाला इथे सहज मिळू शकतो. शेवटी हच्या संदर्भात असेल शब्द तर तो वर्तमान काळ कुठला, तर तो जाता हूँ म्हणजे क्रिया जर आताच क्रिया कधीही होणारी असेल तर तो सामान्य वर्तमान काळ. आता चालू असेल तर अपूर्ण वर्तमान काळ आणि आताच झाली असेल तर पूर्ण वर्तमान काळ. मग आई, आया अशा प्रकारे जर एंडिंग असेल हू ऐवजी, हू पण नसेल, थ पण नसेल आणि ग पण नसेल, थोडक्यात लक्षात ठेवा. वाक्याच्या शेवटी हाईच्या संदर्भात पण शब्द नसेल, ग पण नसेल किंवा थ पण नसेल तर तो सामान्य भूतकाळ. आणि अपूर्ण भूतकाळचा शेवट आणि पूर्ण भूतकाळचा शेवट था, थी किंवा थेने होतो. आणि जर ती क्रिया भूतकाळात चालू असेल तर ते अपूर्ण भूतकाळ, आणि भूतकाळामध्ये पूर्ण झाली असेल तर तो पूर्ण भूतकाळ. आणि भविष्यकाळासाठी सामान्यपणे तुम्ही भविष्यात कुठली क्रिया करणार आहात त्याच्यासाठी सामान्य भूतकाळ आणि शेवटी गा, गी, गे ह्याने सामान्य भूतकाळाचा एंड होतो. ठीक आहे. आता हे वाक्य परिवर्तन करायचं कसं त्याची पण एक्झाम्पल्स आता आपण बघूया.
हे बघा इथे काही उदाहरणं दिली आहेत। शंकर मोह प्रश्न बघा, कोष्टक में दिए गई सूचना के अनुसार वाक्यों का काल बदल कर लिखिए। शंकर मोह छिपाकर लड़कियों के हॉस्टेल से भागते हैं। आता पूर्ण वाक्यामध्ये फक्त आपल्याला भागते है चेंज करायचं आहे, पूर्ण भूतकाळ करायचं आहे ना, मग काय येणार भागा था। पूर्ण बाकीचं वाक्य आहे तसं, भूतकाळामध्ये क्रिया पूर्ण झालेली, भागा था, बाकी वाक्य आहे तसंच लिहायचं आहे। सामान्य भविष्यकाळ क्ल्यू काय दिलेला, शेवटी गच्या संदर्भात अल्फाबेट येणार। उन्होंने बाजार से नई पुस्तक खरीदी थी, खरीदेंगे। वे बाजार से नई पुस्तके खरीदेंगे, उन्होंनेच्या ठिकाणी इथे वे होणार। अपूर्ण वर्तमानकाल, सातों तारे मंद पड़ गए, अपूर्ण वर्तमानकाल करायचं आहे, म्हणजे क्रिया चालू आहे हे दाखवायची आहे। सातों तारे मंद पड़ रहे हैं, क्रिया अपूर्ण आहे आणि आता चालू आहे। अपूर्ण भूतकाळ करायचा आहे। बहुत से लोग अपनी आजीविका शारीरिक श्रम से चलाते हैं, चला रहे थे, बाकी वाक्य आहे तसंच। पूर्ण वर्तमानकाळ करायचं आहे। एक चेहरा बड़ी तेजी से जवाब देता है, एक चेहरे ने बड़ी तेजी से जवाब दिया है, हा शेवटी येणारच वर्तमान काळामध्ये। सामान्य वर्तमान करायला सांगितलं आहे। सिरचन को पान खाते देखकर चाची आवाक रह गई, सिरचन को पान खाते देखकर चाची आवाक रहती है, तो येतो ना सांगितलेला, रहती है। अशा प्रकारे क्ल्यू लक्षात ठेवा आणि तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात किंवा गाईडमध्ये असलेल्या वाक्यांची प्रॅक्टिस करा, म्हणजे हे 2 मार्कही तुम्ही कन्फर्म करून टाका। शेवटचा 2 मार्क्ससाठी जो तुम्हाला प्रश्न असतो 2 गुणांचा, तो म्हणजे वाक्यभेद। ह्यामध्ये रचना के अनुसार 3 प्रकार आहेत, ते तुम्हाला ओळखायला विचारतात। ते 3 प्रकार कोणते ते लिहून घ्या। पहिलं म्हणजे सरळ वाक्य, दुसरं संयुक्त वाक्य आणि तिसरं म्हणजे मिश्र वाक्य। म्हणजे ह्या 3 प्रकारांपैकी कुठला प्रकार आहे वाक्याचा हे जर तुम्ही लिहिलात तर त्याचे तुम्हाला 1 गुण अगदी आरामात मिळून जातो। मग ते 3 प्रकार तुम्ही कसे ओळखणार वाक्याचे ते बघा, त्याच्यासाठी क्ल्यू लिहून घ्या। सरळ वाक्यामध्ये एकच क्रिया असते, एकच मुख्य क्रिया असते, ते सरळ वाक्य। म्हणजे आता इथे बघा, रात के समय लोग अपने अपने घर सो जाते हैं, ही क्रिया कुठली आहे, ॲक्शन कुठली आहे, झोपण्याची। या पूर्ण वाक्यामध्ये एकच क्रिया आहे ना, म्हणजे हे सरळ वाक्य आहे। उनका खिला हुआ चेहरा मुरझा गया, मुरझा जाण्याची एकच क्रिया आहे ना पूर्ण वाक्यामध्ये, मग ते सरळ वाक्य आहे। हे इझी आहे ओळखायला। संयुक्त वाक्याचे क्ल्यू लिहून घ्या कसं ओळखायचं ते, तर ते जेव्हा 2 सरळ वाक्य, पूर्ण अर्थ असलेली वाक्य और, परंतु, तथा, या, आदी या शब्दाने जोडलेली असतात त्यावेळी त्याला संयुक्त वाक्य असतात। म्हणजे वाक्यामध्ये हे शब्द आहेत का शोधायचे, और, परंतु, तथा, या, आदी। आता हेमंत ऋतू बीत गई तथा शिशिर ऋतू आ गई, इथे तथा शब्द आला म्हणजे संयुक्त वाक्य झालं। बाबूजी खुद इम्पाला का प्रयोग न करके बार बार करते थे और वह किसी स्टेट गेस्ट के आने पर भी निकाली जाती थी, इथे और शब्द आला आहे म्हणजे संयुक्त वाक्य आहे। जांच अधिकारियों ने कंस्तारों को ढूंढा, मटकों को ढूंढा, परंतु कहीं कुछ नहीं मिला, परंतु शब्द आला इथे म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे। और, परंतु, तथा, या, आदी हे शब्द संयुक्त वाक्यासाठी लक्षात ठेवा। मिश्र वाक्य एक मुख्य वाक्य असतं आणि एक त्याच्यावर आश्रित म्हणजे डिपेंडंट सेंटेन्स असतं, त्याला मिश्र वाक्य आपण इंग्लिशमध्ये कंपाऊंड सेंटेन्स म्हणतो त्याला। ह्यामध्ये अशा प्रकारे वर्ड तुम्हाला मिळणार, वह, जो, जैसा, उसने, उन्होंने, जो, हे जर शब्द तुम्हाला मिळाले वाक्यामध्ये तर ते मिश्र वाक्य असतं। मैं वह सौगंध नहीं बेचूंगा जो मेरा संस्कार बन गई, संतरी को जैसा कहा था उन्होंने वैसा ही किया, उन्होंने रसोई घर की पिपिया टोटली जो खाली थी। म्हणजे हे एक वाक्य पूर्ण अर्थाचं आहे आणि हे जे दुसरं वाक्य आहे ते पहिल्या वाक्यावर डिपेंडेंट आहे। अशा प्रकारे आपण वाक्याचे प्रकार ओळखू शकतो। आता ह्याच्यावरती हा एक अशा प्रकारे प्रश्न येतो, रचना के आधार पर वाक्य का भेद लिखिए। मग आता बघूया आपण, एक दिन लपकानंद बगल में झोला दबाए आ पहुँचे, हे काय आहे, एक आपलं
सरळ वाक्य आहे, कारण ह्यामध्ये एकच क्रिया आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य बघा, मुफ्त में मजदूरी देनी है तो और बात है. मुफ्त में मजदूरी देनी है हे एक पूर्ण वाक्य आहे. तो और बात है हे मिश्र वाक्य आहे. हे और ही ते दोन वाक्य जोडण्यासाठी नाही बनवलेलं आहे. और बात आहे. और बात हा एक शब्द आहे स्वतंत्र. पुढे बघा, इथे बघा, हा तथा शब्द आहे तो दोन वाक्य जोडण्यासाठी वापरला आहे, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. इथे क्योंकि वगैरे शब्द आला आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. परत इथे और आहे, तो दोन वाक्य जोडण्यासाठी दिला आहे, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. त्याच्यानंतर हे एक सरळ वाक्य आहे. आता इथे जो शब्द आला आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. हे सरळ वाक्य आहे. इथे परत जिसने शब्द आला आहे, म्हणजे हे मिश्र वाक्य आहे. आणि हे दोन स्वतंत्र वाक्य जोडायला और शब्द वापरला आहे, म्हणजे हे संयुक्त वाक्य आहे. अशा प्रकारे तुम्ही वाक्याचे प्रकार रचना के आधारे ओळखू शकता. आता अर्थ के आधार पर तुम्हाला वाक्याचे प्रकार ओळखायला नाही सांगत, तर वाक्य परिवर्तन करायला सांगतात. त्यामुळे हे प्रकार कोणते आहेत ते फक्त बघूया. हे काय तुम्हाला लक्षात ठेवायचे नाही आहेत. हे तुम्हाला एक्झामला विचारतातच की अशा अशा प्रकारे चेंज करा. त्यामुळे अर्थ के अनुसार जे आहेत ते प्रकार कोणते आहेत ते बघा. विधानार्थी म्हणजे एक साधं सोपं वाक्य ज्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते. नंतर निषेधार्थी वाक्यामध्ये जे एखादं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल ते तुम्हाला नकारार्थी बनवायचं असतं, त्याला निषेधार्थ वाक्य असं म्हणतात. प्रश्नार्थी म्हणजे दिलेल्या वाक्याचा तुम्हाला प्रश्न बनवायचा असणार. आज्ञार्थी वाक्य तुम्हाला आज्ञार्थी बनवायचं असणार. इच्छार्थक वाक्य म्हणजेच काय, जे वाक्य दिलंय ते तुम्हारी इच्छा पूरी करो प्रभू, कामना पूरी करो, तुम सदा सुखी रहो, अशा प्रकारे इच्छावाचक बनवायचं असणार. त्याच्यानंतर बघा, संदेहार्थक म्हणजे शायद शब्द वापरून तुम्हाला वाक्य बनवायचं असणार दिलेलं. शायद शब्द लिहून ठेवा संदेहार्थकसाठी. संकेतार्थक म्हणजे एखाद्या गोष्टीचा संकेत किंवा अपेक्षा ह्या संदर्भात तुम्हाला वाक्य बनवायचं असणार. मग संकेतार्थकसाठी क्ल्यू लिहून ठेवा. अगर शब्द तुम्ही वाक्यात वापरलात की ते संकेतार्थक वाक्य होणार. अगर गाय दूध देगी नहीं देगी तो कैसा होगा, अशा प्रकारे अगर मगर हे शब्द संकेतार्थकमध्ये असणार. विस्मयार्थक बनवायला सांगितलं तर ते आपण विस्मय चिन्ह वापरतोच, हे तुम्हाला माहिती आहे. अशा प्रकारे हे 8 प्रकार आहेत. असे तुमचे 8 मार्क ग्रामरचे कन्फर्म झालेत. क्ल्यू मिळालेत तुम्हाला सगळे असं मी समजते. आता आपण त्याच्यावरचे प्रश्न बघूया, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर होईल की ग्रामरवरचे प्रश्न कशा प्रकारे येतात. हा जो पेपर आहे तो मार्च 2022चा आहे. तर आता बघा, पहिला प्रश्न काय आहे, मानक वर्तनी के अनुसार सही शब्द छाटकर लिखिए. मग ह्यामध्ये काय करायचं, 4मध्ये जे तुम्हाला नजरेला समजत आहेत की हे पूर्णपणे चुकीचे आहेत ते आधी कॅन्सल करून टाकायचे. म्हणजे हा पूर्णपणे चुकीचा आहे, हाही पूर्णपणे चुकीचा आहे. मग ह्या आणि ह्यामध्ये तुमचा जर कन्फ्युजन होत असेल तर उच्चार करून बघायचा. सुरक्षित काय करतोय आपण, सु आणि क्षी दोन्ही पटकन बोलतोय. ज्यावेळी उच्चार पटकन होतात त्यावेळी ते दीर्घ ह्रस्व असतात, आणि जर एखाद्याच्या उच्चाराला शब्दाच्या अक्षराच्या वेळ लागत असेल तर तो दीर्घ असतो. म्हणजे हा सुरक्षित शब्द हा बरोबर आहे. मंत्रमुग्ध हा शब्द चुकीचाच आहे, असा आपण कधी लिहित नाही, असाही कधी लिहित नाही. मग इथे जर कन्फ्युजन होत असेल तर हा जो न आहे तो आपण त्र वर देणार, म्हणजे मत्रन मुग्ध असं होईल. म्हणजे हे चुकीचं आहे, हा शब्द बरोबर आहे. मग या संदर्भात भाषा अभ्यासच्या टॉपिकमध्ये लेसन खाली जे जे काही तुम्हाला वर्ड आहेत ते नीट करा. आता अथवापासून तुम्हाला वाक्य बनवायचं आहे. तुम मुझे मेरा बुग काही तुम्ही बनवू शकता. तुम मुझे मेरा खाना दो अथवा मैं माँ को बताऊंगा, असं तुमच्या मनाचं असं वाक्य बनवा आणि अथवाला अंडरलाईन करा. आह दिलाय ना, आह कितना अच्छा दिख रहा है दृश्य, अशा प्रकारे आहच्या पुढे मात्र तुम्हाला हे चिन्ह लिहायचंच आहे. हे तुम्ही तुमच्या मनाची लिहायची आहेत. ह्याचाही सराव तुम्ही पाठ्यपुस्तक गाईडमध्ये जे तुमचे भाषा अभ्यास म्हणून टॉपिक आहे सगळ्या लेसन खाली ते वाक्य बघून करून टाका. जास्त वेळ लागणार नाही तुम्हाला, सगळं व्याकरण बघायला एक अर्धा तास बस होईल. नंतर हिमालय, हिम अधिक आलय म्हणजे इथे पण व्यंजन आलं, इथे व्यंजन आलंय आणि
हिमपूर्ण आहे स्वारी, म्हणजे इथे पण स्वर आला आहे आणि इथे पण स्वर आला आहे, म्हणजे ही स्वरसंधी असणार. आणि आशीर्वाद इथे विसर्ग आहे, म्हणजे हा विसर्ग संधी आणि आशीर्वाद हा शब्द इथे लिहायचा आहे. आता हे जे आहे मुहावरे, त्यामध्ये आपण पहिला पर्याय सोपा पडतो तो करूया. दुसरा पर्याय थोडं हे तुम्हाला काय लिहायचं असणार, वाक्याचा अर्थ, ह्या मुहावऱ्याचा अर्थ लिहायचा असणार आणि मग वाक्यात उपयोग करायचा असणार. मग हा प्रकार जास्त सोपा पडतो. भवन की तात्कालीन स्वामिनी ने मुझे गले लगाया. गले लगायासाठी कुठला शब्द बरोबर आहे, तर अंक में भरणा हा मुहावरा इथे बरोबर आहे. पिंड छुडाना चुकीचं आहे. मग इथे काय लिहायचा, भवन की तात्कालीन स्वामिनीने मुझे अंक भर लिया. अंक भरणा नाही लिहायचं, अंक भर लिया वाक्य पूर्ण करायचं आणि अंक भर लियाला अंडरलाईन करायचं, म्हणजे हेही सोपं झालं. आता कालभेद पहचानण्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी क्ल्यू दिलेलेच आहेत. काय सांगितलं आहे बघा, कहा तक चल रहे है. रहे है ह आला म्हणजे वर्तमान काळ आणि रहे है क्रिया चालू आहे म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ आहे हा. पुढे बघा, सूचना के अनुसार परिवर्तन कीजिए. वे पास के कमरे में बैठे है. सामान्य भविष्य काळ करायचं आहे, शेवटी ग येणार. वे पास के कमरे में बैठेंगे. पूर्ण भूतकाळ करायचं आहे. मुझे अभिवादन का ध्यान आया. भूतकाळामध्ये थ येतो शेवटी पूर्ण भूतकाळामध्ये. मुझे अभिवादन का ध्यान आया था. पुढे बघा, वाक्य परिवर्तन वाक्य के भेद पहचानायचे आहे तुम्हाला रचना के अनुसार. वह आदमी पागल नहीं हो सकता. हे कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, सरल संयुक्त की मिश्र, तर सरल वाक्य आहे. आणि इथे प्रश्नार्थक वाक्य तुम्हाला बनवायचं आहे. इसका हमने तुम्हें न्योता दिया था. मग असा प्रश्न बनवा, क्या इसका हमने तुम्हें न्योता दिया था. आहे तसं वाक्य लिहिलं आहे, फक्त क्या लावला आपण पहिला आणि शेवटी प्रश्नचिन्ह. म्हणजे हे 8 गुण मिळवणं किती इझी आहे ते बघा. अजून एक आपण प्रश्नपत्रिका बघूया. इथे एक कृतीपत्रिका घेतली आहे बघा मी व्याकरणची. इथे छुट्टी या शब्द कुठला बरोबर आहे बघा. हा चुकीचाच दिसतोय, हाही चुकीचा दिसतोय. मग ह्यामध्ये आणि ह्यामध्ये कन्फ्युजन असेल तर ऱ्हस्व दीर्घ चेक करा, तर हा शब्द बरोबर आहे. त्यानंतर बघूया आपण रचनात्मक. रचनात्मक नसतं कधी, रचनात्मक नसतं कधी, हे हा शब्द बरोबर आहे. हे तुम्ही तुमच्या गाईडमधले सगळे शब्द बघा, म्हणजे तुमचं हे क्लिअर होऊन जाईल. सुबह आणि चुपचापवरनं तुम्हाला एक वाक्य बनवायचं आहे, दोनपैकी कुठल्याही एका अव्ययावर, ते तुम्ही करू शकता. पुढे अधिक अयन म्हणजे काय, तर अध्ययन, आणि दोन्ही बाजूला स्वर आहेत म्हणजे ही स्वरसंधी आहे. हा प्रकारही इझी आहे. पुढे चल बसना आणि पछाड देना. कुस्ती में भारतीय पहलवान ने विदेशी पहलवान को हरा दिया. हरा दियासाठी कुठला इथला बरोबर आहे मुहावरा, तर पछाड देना. कुस्ती में भारतीय पहलवान ने विदेशी पहलवान को पछाड दिया, आणि पछाड द्यायला अंडरलाईन करायचं. पुढे बघा, पुढचा प्रश्न, कालभेद ओळखायचा आहे. फक्त शेवटी देते है ना, मग करते है देते है हे कुठलं झालं प्रकार, सामान्य वर्तमान काळ असं लिहायचं इथे. सामान्य भविष्यकाळ म्हणजे ग येणार शेवटी. सारे दिन उसके यहाँ भीड़ लगी रही थी, भीड़ लगेगी, अशा प्रकारे शेवट होणार ह्या वाक्याचा. पूर्ण वर्तमान काळ करायचा आहे. सेठ से किसी ने साधू का जिक्र किया. सेठ से किसी ने साधू का जिक्र किया है असं हे वाक्य होणार. रचना के आधार पर और आहे आणि 2 सेपरेट वाक्य जोडलेली आहेत, म्हणजे संयुक्त वाक्य आहे. आणि संदेहार्थक करायचं आहे. संदेहार्थकसाठी क्ल्यू दिला आहे तुम्हाला, शायद वगैरे शब्द घालायचा आहे. लोगों ने ऐसी जगहों पर घर बना, लोगों ने ऐसी जगहों पर घर बना लिए है. शायद लोगों ने ऐसी जगह पर घर बना लिए है. अशा प्रकारे संदेहार्थक वाक्य आपण बनवू शकतो. म्हणजे हे 8 मार्क मिळवणे किती इझी आहे हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपण भाषा अभ्यास पण तुमचा किती सोपा आहे तो बघूया. विभाग 4 रचना विभाग हे 12 अंकासाठी असतात तुम्हाला आणि 3च प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 4-4 गुण असतात. पैकी पहिला जो प्रश्न आहे तो लेटर रायटिंग, जे मराठीमध्ये फॉर्मॅट आणि इंग्लिशमध्ये फॉर्मॅट सांगितलं आहे, सेम फॉर्मॅट आहे. तुम्हाला इथे पत्राचा विषय दिलेला असतो, त्यानंतर ॲड्रेस दिलेला असतो. हे सगळं तुम्ही फॉर्मॅटप्रमाणे लिहून पत्र लेखन करायचं आहे. आपल्याला इथे सुद्धा फॉर्मल पत्रच लिहायचं आहे.
ते कसं काय आहे दिलेलं त्याचं आपण एक एक्झाम्पल बघूया. हा 4 मार्काचा प्रश्न इझी आहे. फक्त व्यवस्थित हिंदी लँग्वेजचा उपयोग करून तुम्हाला लेटर रायटिंग करायचं आहे. दुसरा जो प्रश्न आहे ते तुम्हाला त्याच्यात अपवाद 2 पर्याय असतात. एक तर कहाणी लिहायची असते तुम्हाला, किंवा हा जो पॅरेग्राफ दिला आहे त्यापासून तुम्हाला 4 प्रश्न बनवायचे असतात. मग कहाणी बनवण्यापेक्षा हे 4 प्रश्न बनवा, एका प्रश्नाला 1 मार्क, हे तर मार्क तुम्ही सहजच मिळवू शकता. उदाहरणार्थ मी आता एखादं वाक्य इथलं पहिलंच वाक्य घेते आणि त्यापासून तुम्हाला एक प्रश्न बनवून दाखवते. विख्यात गणितज्ञ सी.वी. रमन ने छात्रावस्था में ही विज्ञान के क्षेत्र में अपनी प्रतिभा का सिक्का देश में ही नहीं विदेशों में भी जमा किया था. मग आता मला ह्याचा प्रश्न बनवायचा आहे. म्हणजे आता मी समजा मला हे उत्तर हवं आहे, विख्यात गणितज्ञ सी.वी. रमन. मग मी काय करणार, प्रश्न हे वाक्यामध्ये त्या घेणार नाही. मग कसं घेणार, किसने छात्रावस्था में ही विज्ञान के क्षेत्र में अपने प्रतिभा का सिक्का देशभर नहीं विदेशों में भी जमाया था. आणि शेवटी क्वेश्चन मार्क असा प्रश्न बनवू शकते मी. रमन का एक साथी छात्र ध्वनि के संबंधी में कुछ प्रयोग कर रहा था. मग ध्वनि के संबंध हे मला आन्सर हवं आहे असं समजा. तर मी काय क्वेश्चन बनवणार, रमन का एक साथी किस संबंध में कुछ प्रयोग कर रहा था. म्हणजे असे 4 प्रश्न बनवलात की तुम्हाला ह्याचे 4 मार्क्स मिळून जाणार. आणि निबंध लेखनची तर तुम्हाला ऑलरेडी प्रॅक्टिस भरपूर आहेच असेलच, तरीही निबंध, पत्र आणि प्रश्न कसे बनवायचे ह्याची थोडी 1-अर्धा तास ह्याची पण प्रॅक्टिस करा, जेणेकरून हेही तुमचे 20 मार्क 20 पैकी 20 मार्क कन्फर्म होऊन जातील. भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला पत्रलेखनसाठी थोडी मेहनत घेतली पाहिजे व्यवस्थित रचना विभागमध्ये, जेणेकरून तुम्ही लँग्वेज व्यवस्थित छानपैकी वापरून त्याचे मार्क मिळवाल. तसंच निबंधामध्ये पण तुम्ही लँग्वेज कशी वापरता ह्यावरती तुमचे मार्क अवलंबून आहेत. आता हे तुम्हाला पत्र रायटिंगचा एक नमुना दाखवते, लेटर रायटिंगचा. हे बघा, नेहमीप्रमाणे पहिला इथे त्यांनी नोंद करून घ्यावी. तर पहिली डेट नंतर फुल स्टॉप वगैरे काही येणार नाही. नंतर सेवा में म्हणजे प्रति आपण म्हणतो ते सेवा में. नंतर ॲड्रेस दिला आहे, ज्याला पत्र पाठवणार त्याचा, तो तुम्हाला पत्रामध्ये ऑलरेडी दिलेलाच असणार. मग एक ओळ सोडून जो विषय दिला आहे पत्राचा तो लिहायचा. नंतर माननीय महोदय आणि त्याला कॉमा, आणि नंतर तुमचं इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि कंक्लुजन्स. अशा प्रकारे पत्राचा फॉर्मॅट व्यवस्थित पत्र लिहायचं आहे तुम्हाला. आणि नंतर मग आपका, परत स्वल्पविराम, आणि मग ॲड्रेस आणि ईमेल ID. हा फॉर्मॅट आहे. आणि मार्क्स कशा प्रकारे कन्वर्ट केलेत ते बघा. तुमचे 4 मार्क्स, दिनांक, संबोधन आणि ईमेल ID ह्याला 1 मार्क, विषय, संदर्भ आणि अभिवादन ह्याला अर्धा मार्क, विवेचन म्हणजे तुम्ही पत्र कशा प्रकारे सगळे मुद्दे कव्हर केलेत की नाही व्यवस्थित ह्याला 2 मार्क, आणि प्रेक्षक हस्ताक्षर, नाम, पत्ता, ईमेल ID म्हणजे रिसिव्हरचा, सेंडरचा ॲड्रेस त्याला अर्धा मार्क. अशा प्रकारे 4 मार्क्स तुमचे इथे होत आहेत. त्याच्यानंतर हे बघा 4 प्रश्न तयार किए हुए प्रश्न, हा जो दुसरा प्रश्न होता, असे 4 प्रश्न इथे त्यांनी बनवलेत. आणि शेवटी निबंध अगदी व्यवस्थित नाव वगैरे देऊन, हेडिंग वगैरे देऊन जो निबंधाचा विषय तुम्हाला दिलेला असेल तो अतिशय व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला मांडायचा आहे. अशा प्रकारे हे तुमचे 20 मार्क कन्फर्म झाले असे मी समजते. बाकी जे आहेत पहिले प्रश्न पेपरमध्ये दाखवून तुम्हाला कसा अभ्यास करायचा तो दाखवते. हे बघा, विभाग 1 हा गद्य 12 अंकाचा प्रश्न असतो. त्यामध्ये तुम्हाला उतारा दिलेला असतो, तो तुम्ही वाचायचा आहे आणि ह्या कृतीचे आन्सर्स आहेत ते ह्या उतारामध्ये शोधूनच लिहायचे आहेत. म्हणजे अशा प्रकारेच लिहायचे. पेनाने आकृत्या काढायच्या असतात तुम्हाला, पेन्सिलने काढायच्या नसतात. आणि ह्याची उत्तरं ह्यामध्ये शोधून लिहिलात की हे 6 पैकी 2 मार्क मिळाले तुम्हाला. त्यानंतर हे बघा, हे पण गद्यांश में इंग्रजी म्हणजे ह्या त्या दिलेल्या सीन पॅसेजमध्ये काही इंग्रजी शब्द 2 असतील ते लिहायचे आहेत. पर्यायवाचक शब्द म्हणजे रस्त्यासाठी 2 शब्द तुम्हाला लिहायचे आहेत, पथ, मार्ग वगैरे असे. म्हणजे हे पण 2 मार्क तुमचे कन्फर्म झाले. हे त्याच्यानंतर हे मात्र स्वमत आहे, ते मात्र तुम्ही तुमच्याकडे जे काही नोट्स असतील, गाईड असतील त्यामधलं नीट वाचा आणि हेही 2 मार्क कन्फर्म करा. अशा प्रकारे हे पठित गद्यांशच येतात तुम्हाला दोन्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात असलेलेच, आणि
त्या संदर्भात जे सगळे प्रश्न आहेत ते तुम्ही गाईडमध्ये प्रत्येक लेसनचे पॅरेग्राफ असेल, तुम्हाला कृती असणार, पॅरेग्राफ 1, 2, 3 असे ते सगळे बघून घ्या, म्हणजे हेही मार्क तुमचे कन्फर्म होतील. हे तुम्हाला ह्याच्यामध्येच आन्सर मिळणार, शोधूनच लिहायचे आहेत. हे मात्र महल, असफलता हे ह्याच्यामध्ये अपोजिट शब्द त्याच्याशी संदर्भात लिहायचे आहेत, कुठले दिलेले आहेत ते. आणि सफलताच्या असफलताच्या अपोजिट सफलता शब्द तुम्हाला पॅरेग्राफमध्ये मिळेल. महलच्या अपोजिट गरिबीच्या संदर्भात कुठला तरी शब्द तुम्हाला इथे मिळेल. अशा प्रकारे तुम्हाला अपोजिट शब्द ह्याच्यातलेच शोधून लिहायचे, स्वतःच्या मनाचे लिहायचे नाही आहेत. वचन बदल कर, वचन बदलून लिहायचं आहे. इथे पण कधी कधी कन्फ्युजन करता तुम्ही. बदल करच्या लिहिण्याऐवजी वचन लिहिता, एक वचन अनेक वचन नाही. प्रश्न नीट वाचा. डेरा डेअरी बदलून लिहायचं आहे. लंगोटी लंगोटा हे शब्द हे सगळे पॅरेग्राफ तुम्ही गाईडमध्ये तुमच्या वाचा, म्हणजे हेही मार्क तुमचे 12 कन्फर्म होऊन जातील. पद्याचे एकही मार्क तुमचा इथे जाणार नाही. स्वमत फक्त जरा नीट करा. आणि हे तुमच्या ज्या पोएम्स असतात ते एक पोएम तुम्हाला दिली जाते आणि त्याच्यावरती तुम्हाला ही कृती ह्याच्यातलेच बघून लिहायचे असतात. फक्त पोएमचे आन्सर्स लिहिताना वाक्य जसेच्या तसं उतरून लिहू नका, तर ते सिम्पल लँग्वेजमध्ये करा आणि मग लिहा. आणि कृती 2मध्ये पण तुम्हाला परत एकदा त्याचप्रमाणे पोएममधलं शोधूनच आन्सर लिहायचे आहेत. आणि हे मात्र नीट करा. सरळ अर्थ हे सगळं तुम्ही जर गाईड आता बसून जरी नीट केलात तरी आजचा दिवस आहे, हे 40च्या 40 मार्क तुम्ही अगदी आरामात मिळवू शकता. अशा प्रकारे अगदी व्यवस्थित अभ्यास करा आणि हे 40 मार्क कन्फर्म करून टाका. एकही मार्क घालवू नको. अगदी सांगितल्याप्रमाणे गाईडमधले सगळे पॅरेग्राफ नीट बघा. आता माझ्याकडे एक इथे गाईड आहे, मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला तो. आता शेवटची दिवस आहे ना, त्यामुळे हे बघा, समजा आता हा पॅरेग्राफ इथे दिला आहे त्यांनी पुस्तकामध्ये, इथून इतका पॅरेग्राफ कुठे आहे तो बघायचा. त्याच्यावरचे शब्दार्थ इथे दिलेत ते नीट बघा. इथे संजाल कृती आणि त्याची आन्सर्स दिली आहेत ते काय आहेत ते बघा. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक कृती 2मध्ये पण शब्दयुग्म, अलग अलग प्रत्यय, समानार्थी शब्द हे सगळे सर्च करा, कशा प्रकारे आहेत ते बघा. त्याच्यानंतर स्वमत मात्र नीटच करा. स्वमत नीट वाचा आणि तुम्हाला हे तुमच्या भाषेतच लिहायचं आहे. सेम तुम्हाला पोएमचं पण असेच प्रश्न असतील, ते सगळे नीट वाचा. आशा करते की हे माझं हे लेक्चर तुम्हाला उपयोगी पडलं असेल आणि तुम्ही हिंदी कंपोजिट किंवा हिंदी लोकवाणीमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवायला आता तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल. अजून पूर्ण दिवस तुमच्याकडे आहे. नीट अभ्यास करा आणि हे पूर्ण वाक्य तुमचे कन्फर्म करून टाका. व्हिडिओ आवडला असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असाल चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळतं जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवायला. शेअर करा, इतरांनाही त्याचा उपयोग होऊ दे. आणि कमेंट करा, काही तुम्हाला प्रॉब्लेम असतील किंवा लेक्चर कसं वाटलं ते मला सांगा. आणि लाईक पण करा. धन्यवाद. रिव्हिजन मात्र करतच राहा.